या सावनेर विधानसभेचे राष्ट्र समर्पण पार्टीचे उमेदवार भोजराज भुते यांना भुतेजी, आपण या विधानसभेमध्ये राष्ट्र समर्पण पार्टीच्या बॅनरखाली उभ्या, तर आपला उभा राहण्याचा पर्पज काय आहे? श्री संत जगनाडे महाराज, श्री संत जगनाडे महाराज की जय, भगवान बिरसा मुंडा की जय, अण्णाभाऊ साठे की जय, जय बजरंगबली, जय श्रीराम। मला एक सांगा, तुमच्या विरोधामध्ये दोन बलाढ्य पार्ट्या उभ्या आहेत, एक काँग्रेस पार्टी आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आहे आणि तुमची राष्ट्र समर्पण पार्टी आहे। दोन बलाढ्य उमेदवार उभे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही उभे आहात। तर तुम्हाला काय वाटते की या इलेक्शनमध्ये तुम्ही काय करणार आहात आणि तुम्ही इलेक्शनमध्ये निवडून जर आले तर तुम्ही जनतेसाठी काय कराल? एकतर बघा, आज एका पार्टीनं 70 वर्षापासून लूट केलेली आहे, दुसरी 15 वर्षापासून लूटत आहे आणि सावनेर विधानसभेचा जो सावनेर क्षेत्र आहे आणि कळमेश्वर क्षेत्र आहे याचा बिलकुल विकास केलेला नाही। जे काही थोडे बहुत काम केलेले आहे ते यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेले आहे व त्याचा निधी यांनी स्वतःच लाटून घेतलेला आहे त्यांच्या नावाखाली। अशा मागासलेल्या निर्वाचन क्षेत्राचा, कळमेश्वर आणि सावनेर अशा क्षेत्राचा मी बारकाईने विकास करण्याकरता या समर्पण पार्टीतर्फे मी उभा आहे व माझे चिन्ह हेल्मेट पण आहे। मला एक सांगा भोजराजजी, तुम्ही एक कपडा व्यवसाय आहात, तुम्ही कपडा व्यवसायाला सोडून तुम्ही आजपर्यंत कोणत्याही राजकीय पार्टीमध्ये नव्हते, तुम्ही या कपडा व्यवसायाला सोडून तुम्ही राष्ट्र समर्पण पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आमदारकीला उभ्या, तर याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला उभं राहण्याची गरज काय बरं भासली? काय झालं, 2.5-3 महिन्या अगोदर माझ्या दुकानात चोरी झाली व मी जेव्हा पोलीसमध्ये कंप्लेंट केली तर पोलिसनी याच्यामध्ये काही दखलंदाजी केलेली नाही, उलट आरोपीकडून भरपूर पैसा घेऊन माझ्यावर अन्याय केला व मला न्यायापासून वंचित केलेलं आहे आणि हे सगळं सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे केलेलं आहे। तेव्हा मला असं जाणवलं तर मी जेव्हा एवढा कपडा व्यापारी असून माझ्यावर एवढा मोठा अन्याय ही पोलीस करीत आहे, तर अशी कितीतरी जनता आहे, अनगिनत जनता आहे, याच्यावर कसा अन्याय होत असं आणि ही जनता बोलू नाही शकत व ते अन्याय सहन करत आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता मी माझं मनोबल मोठं करून अन्यायाला वाचा करण्याकरता मी विधानसभा क्षेत्रात राष्ट्र समर्पण पार्टीतर्फे हेल्मेट चिन्ह घेऊन उभा आहे। बरं, मला एक सांगा, या सावनेर क्षेत्रामध्ये जे आजपर्यंत रुटीन आमदार होते यांनी कोणती विकास कामं केली किंवा नाही केली, याविषयी काय मत आहे आपलं? यांनी काहीही विकास कामं केलेली नाही। जे काही कामं केली ती यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेली आहे। त्या नावाखाली त्यांनी निधी आणला, आपल्याच कार्यकर्त्याला त्यांनी थोडं काम दिलेलं आहे व त्या नावाखाली त्यांनी आपला पैसा वळवून आपली त्यांनी पुंजी जमा केलेली आहे। मला सांगा भोजराजजी, तुम्हाला या आमदारकीला तुम्ही राष्ट्र समर्पण पार्टीकडनं उभ्या, तुम्हाला कोणत्या पार्टीचं समर्थन प्राप्त आहे? मला अखिल भारतीय तेली समाजाचं समर्थन आहे, बजरंग दलाचं समर्थन आहे, RSSचं समर्थन आहे, अजूनही ज्या काही छोट्या मोठ्या पार्ट्या ज्या 2-2, 3-3 ज्या सामाजिक पार्ट्या आहे यांनी मला स्वतः येऊन समर्थन दिलेलं आहे। मला एक सांगा, तुम्ही यांनी समर्थन दिलं तुम्हाला, तर त्यांचा म्हणजे त्यांच्या भरोशावर तुम्ही निवडून येणार की तुम्हाला अजून काही बॅकलॉग आहे त्या निवडून येण्यासाठी? तुम्हाला असं काय वाटते? बॅकलॉग तर तसा भरपूर काही आहे, कारण का मी माझे जे कामं आज केलेले आहे ते कोणत्याही पार्टीचे असो ते माझ्या कामाला वळून मला प्रतिसाद देईल व आपलं बहुमूल्य मतसुद्धा मला देतील। चला, आपण भेटलो आता भोजराजी भुते यांना, स्कॅनरा TV